नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो। तर आज आपण घोणस या सापाविषयी माहिती जाणून घेणार आहोत। साप महाराष्ट्रातील 4 प्रमुख विषारी सापांपैकी एक साप आहे। कणाधारी सरीसृप असून याचे शास्त्रीय नाव रसल वायपर असे आहे। त्याला ओळखण्याच्या काही मुख्य खुणा असतात। सापाच्या अंगावर साखळीसारख्या दिसणाऱ्या 3 समांतर रेषा असतात। साप हिरवा, पिवळा, करडा या 3-4 कलर मध्ये आढळून येतो। या सापाच्या तोंडामध्ये त्याचे जे दात असतात ते दुमटण्याची त्याची कला असते, त्याची एक कला। तरी तो कोणाला जरी चावला तरी त्याच्या कोरड्या दाताने तो चावा घेतो। कोरड्या दाताने चावा घेतो, त्याच्यामुळे विष तो सोडत नाही। कित्येक वेळा काही शेतकऱ्यांना जर त्याने चावा घेतला तर कित्येक वेळेस असं होतं की तो साप विष सोडतच नाही, कारण त्याच्यामध्ये एक उत्क्रांती झालेली, त्याच्यामध्ये एक अशी कला आहे, त्याचे दात जे आहेत ते मधामध्ये असे दाबून ठेवतो। तोंडामध्ये दाबून ठेवल्याच्या नंतर तो नुसता कोरडा चावा घेतो आणि त्याच्यामुळं तो विष सोडत नाही। त्यांना माहीतच नाही की घोणस हा साप अंडी देतो की डायरेक्ट पिल्ले देतो। तर घोणस हा साप त्याच्या जे अंडे आहेत ते पोटामध्येच डायरेक्ट त्याचे पिल्ले काढतो आणि पिल्ले काढल्याच्या नंतर तो पिलांना जन्म देतो। अंड्यातून पिल्ले पोटातच बाहेर निघतात आणि नंतर तो त्या पिलांना जन्म देतो। सापाचं विष विषुअल टॉक्सिक असून लय खतरनाक असं विष आहे या सापाचं, नागापेक्षाही जास्त विषारी हा साप आहे। चावल्याच्या नंतर रक्तामध्ये गुठळ्या बनणाऱ्या जे प्रथिने असतात त्यांचा नाश होतो आणि ज्यानं सापानं जिथं चावा घेतलेला आहे तिथून जास्तीत जास्त रक्तस्राव व्हायला सुरुवात होते। वेळाने कानातून, नाकातून आणि तोंडातून रक्त यायला सुरुवात होते। साप चावल्याच्या नंतर जखमेभोवती कोणतीही पट्टी लावायची नाही। तर तुम्ही जर तसं केलं तर जिथं साप चावलेला आहे तिथं रक्ताच्या गाठी होऊन तो भाग कायमचा निकामी होण्याची शक्यता असते। घोणस हा साप चावल्याच्या नंतर तुम्हाला लवकरात लवकर दवाखान्यातच जायचं आहे। दुसऱ्या इकड्या तिकड्या भानगडीत पडायचं नाही की असं हे झालं ते झालं, हे करायचं ते करायचं। लवकरात लवकर दवाखाना गाठायचा आहे। घाबरूनच रुग्णांचा मृत्यू होतो, त्याच्यामुळं कमीत कमी जास्त घाबरायचं नाही। लवकरात लवकर दवाखान्यात जाण्याचा प्रयत्न करायचा। त्याच्यानंतर पाणी प्यायचं नाही। शेतकरी बंधूंनो, जर तुम्ही शेतामध्ये एकटे असाल आणि हा साप जर तुम्हाला चावा घेतो तर त्यावेळेस तुम्ही बिलकुलही घाबरायचं नाही, कारण तुम्ही घाबरल्यामुळं शरीरामध्ये रक्तप्रवाह एकदम फास्ट होतो आणि त्याच्यामुळं त्याचं जो सापाचं जे विष आहे ते शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये पसरले जाते। त्याच्यामुळं न घाबरता लवकरात लवकर कॉन्टॅक्ट साधून दवाखान्यात जाण्याचा प्रयत्न करायचा आणि प्रथम उपचार घ्यायचा आहे, तर तुमचा जीव वाचू शकतो। माहिती जर चांगली वाटली असली मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।